नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल खिरगाव. आज आपण इयत्ता 8वीचं सांख्यिकी प्रकरण बघत आहोत आणि त्यामधला शेवटचा टॉपिक सराव संच 11.3 जो शतमान स्तंभालेखावर अवलंबून आहे ते बघत आहोत. आता शतमान स्तंभालेख म्हणजे नेमकं काय हे बघण्याच्या अगोदर एक माहिती तुम्हाला दिलेली आहे बघा. आर्वी गावामध्ये 60 झाडांपैकी 42 झाडं जगली आहेत. त्यानंतर मोर्शी गावामध्ये 45 झाडं जगली आणि बार्शी गावात 90 पैकी 45 झाडं जगलेली आहेत. बघा, मोर्शीमध्ये किती 75 पैकी 45 झाडं जगली आणि बार्शी गावात 90 पैकी 45 झाडं जगली. तर कोणत्या गावात वृक्षारोपण अधिक यशस्वी झालं हे समजण्यासाठी केवळ संख्या पुरेशी नाही. ह्याच्यावरून तुम्ही ठरवू शकत नाही की या गावात 60 पैकी 42 झाडं जगली आहेत, मोर्शीमध्ये 75 पैकी 45 झाडं जगलेली आहेत आणि बार्शीमध्ये 90 पैकी 45 झाडं जगली आहेत. ह्याच्यावरून आपण सांगू शकणार नाही की कोणत्या गावात वृक्षारोपण चांगलं झालं. त्यासाठी आपल्याला शेकडा प्रमाण काढावं लागेल. मग आर्वीमध्ये बघा, एकूण झाडं किती आहेत 60, त्याच्यापैकी किती जगली 42 गुणिले 100 म्हणजे त्याचं पर्सेंटेज काढलं म्हणजे किती टक्के झाडं जगली 70%. म्हणजे 100ला 70 थोडक्यात टक्केवारी काढलं म्हणजे 100 पैकी 70 झाडं जगली. आता मोर्शीमध्ये बघा किती टक्केवारी जगली 75 पैकी 45 झाडं जगली म्हणजे 45 भागिले 75 गुणिले 100 आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं बघा 25 त्रिक 75 25 चौक 100 आणि 4ने जर ह्याला भाग लावला 4 एके 4 उरला एक 4 3 15 म्हणजे 15 चौक 60% मोर्शी गावात. आणि बार्शी गावाचं पण तुम्ही पर्सेंटेज काढलं तर तुम्ही ह्याच्यावरून सांगू शकता की आर्वी गावामध्ये यशस्वी झालं आहे म्हणून. ओके, तर त्यासाठी बघा एक टक्केवारी आपण इथे काढलेली की बार्शी गावामध्ये किती टक्के झाडं जगली. तर आर्वीमध्ये बघा 70% झाडं जगलेली आहेत, मोर्शीमध्ये 60% आणि बार्शीमध्ये 50%. तुम्हाला संख्या दिलेली, तुम्ही त्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर केलं. आता ही माहिती आपण आलेखाच्या साहाय्याने पण दाखवू शकतो. तर तो आलेख कोणता आहे, तर ही जी टक्केवारीमध्ये जी माहिती काढतो ती माहिती जर आपल्याला दाखवायची असेल तर आपण शतमान स्तंभालेख काढायचा. बघा, शतमान स्तंभालेख सर्व स्तंभ 100 एकक उंचीचे घ्यायचे सगळे. बघा 100पर्यंत टक्केवारीमध्ये बघा इथे घेतले. बघा 3 गावांचे नाव आहेत, आर्वी, मोर्शी, बार्शी. इथे 1 सेमी बरोबर 10 20 30 40 50 60 70 80 90 100 झाडांच्या संख्येचे शतमान. ओके, सर्व 100 एककपर्यंत घ्यायचे. शतमान स्तंभालेख हा एक प्रकारचा विभाजित स्तंभालेख असल्यामुळे बाकी सर्व कृती विभाजित स्तंभालेखासारखीच करायची, फक्त टक्केवारीमध्ये घ्यायची. आता बघा, आर्वीमध्ये किती झाडं जगली 70% म्हणजे 30% रिकामी म्हणजे ही न जगलेली झाडं आहेत. त्यानंतर मोर्शीमध्ये बघा, मोर्शीमध्ये किती टक्के 60%पर्यंत झाडं जगलीत म्हणजे वरची झाडं नाही जगली. बार्शीमध्ये किती टक्के झाडं जगली आहेत 50% म्हणजे 50%पर्यंत तिथं कलर दिलेला आहे. बघा, गावांची नावं, झाडांच्या संख्येचे शतमान. तर अशा पद्धतीने तुम्हाला या शतमान काढता आला पाहिजे दिलेल्या माहितीवरून. सगळ्यात पहिले तुम्हाला त्यांची टक्केवारी काढता आली पाहिजे. बघा, टक्केवारी काढली की तुम्ही त्याचं शतमान काढू शकता. आता एक प्रश्न दिलेला आहे बघा, त्या प्रश्न म्हणजे दुसरा सराव संच 11मध्ये दुसरा प्रश्न आहे. ओके, आता ह्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर माहिती बघा काय दिलेली. ह्या एक अक्षावर शेतकरी दिलेले आहेत, 4 शेतकरी आहेत, अजिता, यश, रवी आणि सुधा. ही 4 जणांची नावं आहेत. ओके, इथे बघा 10 20 30 40 50 60 70 80 90 100. आता सूचीमध्ये बघायचं, हे जे डार्क केलेलं आहे ती कशाचं उत्पादन आहे, तूर उत्पादन किती निघलं आणि हरभरा उत्पादन किती निघलं. म्हणजे त्यांनी दोन्ही प्रकारची झाडं लावलेली आहेत, शेतामध्ये पिकं घेतलेली आहेत. तर त्यापैकी आता हे जी माहिती आहे सगळे जर तुम्ही 100पर्यंत हे तयार केलेलं आहे. बघा, म्हणजे शेजारचा स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे, तर पहिल्याचं उत्तर येणार शतमान स्तंभालेख. पहिल्याचं उत्तर येणार शतमान स्तंभालेख असं लिहायचं पूर्ण, शतमान स्तंभालेख म्हणून. इथे लक्षामध्ये. आता दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न काय विचारला आहे. पहिल्याचं उत्तर माहिती आहे शतमान स्तंभालेख. अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के. अजिताची शेती बघा, इथे तुरीचं उत्पादन किती दिसतं इथे 60%. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर येणार 60%. अजिताचं शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या 60% आहे. त्यानंतर तिसरं, यश आणि रवी यांपैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान कितीने जास्त आहे. यश आणि रवी, यशचं बघा किती आहे 50. ओके, आणि रवीचं किती आहे 70. मग इथे कोणाचं जास्त आहे,
तर रवीचे उत्पादन कितीने जास्त आहे? हरभराचं दिलंय ना, ओके, ब्लँक आहे. यश आणि रवी यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे प्रमाण कितीने जास्त आहे? मग आता ह्याचं किती आहे? 50% यशचं आहे, ओके, म्हणजे हे 50 म्हणजे उरलेलं 50 आहे. आणि रवीचं किती येणार? हरभरा उत्पादन हे एवढं तूर आहे म्हणजे 70 तूर आहे म्हणजे 30 येणार. म्हणजे कोणाचं जास्त आहे? यशचे उत्पादन 20% जास्त आहे. 20% काय आहे? जास्त आहे असं लिहायचं. येते लक्षामध्ये? पूर्ण एखादं उत्तर लिहायचं की यश याचं उत्पादन कितीने जास्त आहे? 20% जास्त आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, तुरीच्या उत्पादनात सर्वात कमी शतमान कोणाचं आहे? तुरीचं उत्पादन बघा, तूर डार्क केलेल्यामध्ये कोण आहे? सुधा आहे, 40%च आहे. मग कोणाचं जास्त आहे? सुधाचं. ओके, चौथ्याचं उत्तर. पाचवं, सुधाच्या तूर व हरभरा याच्या उत्पादनाची एकूण शेकडेवारी किती? मग आता सुधाचं बघा, तूरचं किती आहे? तूर बरोबर सुधाचं 40%. आणि हरभरा बघा किती आहे? सुधाचा. म्हणजे तूर जर किती टक्के असेल? 40% असेल तर सुधाचा हरभरा किती टक्के आहे? 60%. तुम्हाला अशी माहिती लिहिता आली पाहिजे. आणि तुम्हाला हा शतमान स्तंभालेख दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं विचारली तर उत्तरं देता आली पाहिजेत. कधी कधी माहिती दिली तर तुम्हाला शतमान स्तंभालेख प्रत्यक्ष काढता आला पाहिजे. आता आपण शतमान स्तंभालेख प्रत्यक्ष 2 गणित आहे त्याच्यामध्ये काढून बघणार आहे. पुन्हा एकदा बघा, शेजारी स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? शतमान. अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे? 60%. त्यानंतर तिसरं, यश आणि रवी यांच्यापैकी कोणाचा हरभरा उत्पादनाचे शतमान कितीने जास्त आहे? मग यशचं बघा, हरभरा किती आहे? 50 आणि रवीचा हरभरा 30 म्हणजे यशचं 20%ने काय आहे? जास्त आहे. त्यानंतर तुरीच्या उत्पादनात सर्वात कमी उत्पादन कोणाचं आहे? तर सुधाचं आहे. आणि पाचवा प्रश्न, सुधाच्या तूर व हरभरा याच्या उत्पादनाची टक्केवारी. मग तुरीची जी टक्केवारी आहे सुधाची ती 40% आहे आणि हरभराची जी टक्केवारी आहे ती 60% आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आलेखावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता आपण प्रत्यक्ष शतमान स्तंभालेख काढणार आहोत. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट सराव संच 11.3 मी बघा, आता ही जी गणित आहेत ती दोघांमध्ये मी एक्सप्लेन करतोय, सेमीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा, कारण इथे ग्राफ फक्त काढायचा आपल्याला, सेम आहे. ओके, आता बघा त्याच्यामधलं पहिलं गणित आपलं जे 11.3 मधलं जे आहे ते काय दिलंय तुम्हाला? एक माहिती दिलेली आहे. सेमीच्या विद्यार्थ्यांनी फक्त इंग्लिश मधलं लिहायचं, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मराठी मधलं लिहायचं. एकूण तुम्हाला 4 8वीच्या तुकड्या दिलेल्या आहेत, डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8. ओके, ABCD. आता गणितामध्ये श्रेणी ए मिळवणारे विद्यार्थी बघा, इकडे बघू नका, फक्त हे गणित एवढीच माहिती दिलेली आहे तुम्हाला की ए श्रेणी किती मॅथ्समध्ये मिळालेली आहे? ए तुकडीमध्ये 45 विद्यार्थी आहेत, बी तुकडी 33, सी तुकडीमध्ये 10, डी तुकडीमध्ये 15 आणि एकूण विद्यार्थी त्यांनी दिलेले आहेत. बघा, असं नाही दिलं की बी श्रेणीला विद्यार्थी नाही दिले, म्हणजे आपल्याला एकूण टोटल करायची गरज नाही. त्यांनी एकूण विद्यार्थी दिले, टोटल नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत. ए तुकडीमध्ये 60 मुलं आहेत, बी तुकडीत 55, सी तुकडीत 40 आणि डी तुकडीमध्ये 75. आता ही माहिती आपल्याला शतमान स्तंभालेख म्हणजे पर्सेंटेज बार ग्राफ याच्या सहाय्याने दाखवायची. तर पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये सगळ्यात पहिलं ह्याची टक्केवारी काढणं खूप गरजेचं आहे. आता एकूण विद्यार्थी दिलेले 60 पैकी 45 विद्यार्थ्यांना ए श्रेणी मिळाली. मग किती टक्के विद्यार्थ्यांना ए श्रेणी मिळाली ते काढूया आपण. मग कशी काढणार टक्केवारी बघा ह्याच्यामध्ये. मग इथे पुढचा कॉलम करायचा, श्रेणी ए मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड ए. ओके, इथे लिहायचं. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी फक्त एवढंच लिहायचं, सेमीच्या विद्यार्थ्यांनी फक्त एवढंच इंग्लिश मधलं. आता बघा, ए श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपण पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी काढू. मग किती मिळाले? ए श्रेणी मिळवणारे किती विद्यार्थी आहेत? 45. ओके, त्यापैकी किती येणार? 60. आता बघा काय करणार इथे, गुणिले 100 टक्केवारी काढतो. आता किती येणार बघा टक्के त्यांच्या, आपण इथे कॅल्क्युलेशन करू. 0 0 कट. ओके, आता कोणी भाग जातोय? 2 5 10, 2 3 6, इथे 3 उरलेले आहेत. पुन्हा 3 1 3 उरला 1, 3 5 15 म्हणजे 45, 15 5 75%. म्हणजे 60 पैकी 45 विद्यार्थी म्हणजे 100 पैकी किती आले? 75. म्हणजे 75% तुकडी ए मध्ये
डिव्हिजन ए मध्ये 75% विद्यार्थ्यांना ग्रेड ए मिळालेली, श्रेणी ए मिळालेली. ओके. आता बी तुकडीमध्ये बघूया. बी तुकडीमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत? 55. त्यापैकी किती विद्यार्थ्यांना मिळाले? 33. मी इथे लिहायचं 33 55 गुणिले 100. आता बघा ह्याने हा 11ने भाग जातोय 33 आणि 55ला. 11 5 55, 11 त्रिक 33. पुन्हा 5 100ला भाग जातोय बघा. 5 1 5, 5 2 10 आणि 0, 20 त्रिक 60. 60% विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळालेली बी डिव्हिजन मध्ये. आता सी डिव्हिजन मध्ये बघा किती विद्यार्थी? एकूण 40. ओके. त्यापैकी किती विद्यार्थ्यांना मिळाले? 10 गुणिले 100. पुढे हा 0 0 कट. तर बघा इकडे 2ने भाग जातोय. बे 2 4, बे 5 10. पुन्हा ह्या 2ने भाग जातो. बे 1 बे, बे 5 10. 5 गुणिले 5 25. म्हणजे 25% विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळालेले सी डिव्हिजन मध्ये. आता डी डिव्हिजन मध्ये बघा किती विद्यार्थी आहेत? 15. एकूण किती आहेत? 75 गुणिले 100. आता इथे 25ने भाग जातो बघा. 25 त्रिक 75, 25 चौक 100 डायरेक्ट. आणि 3ने भाग बघा. 3 1 3, 3 5 15. म्हणजे 5 चौक किती झाले? 20. 20% विद्यार्थी की त्यांना ए ग्रेड मिळाले. आता ही माहिती आपल्याला शतमान स्तंभात ग्रेड माहित पडले. म्हणजे थोडक्यात ए तुकडीमध्ये 75% विद्यार्थ्यांना ग्रेड ए मिळाले, श्रेणी ए मिळाली. म्हणजे 25% विद्यार्थ्यांना मिळाली नाही. बी तुकडीमध्ये 60% विद्यार्थ्यांना श्रेणी ए मिळालेली आहे. म्हणजे 40% विद्यार्थ्यांना मिळाली नाही. मग सी डिव्हिजन मध्ये किती मिळाले? 25% विद्यार्थ्यांना मिळाले. डी डिव्हिजन मध्ये 20% विद्यार्थ्यांना मिळाले. मग आता याचा शतमान स्तंभालेख काढताना काय करायचं बघा. इथे जो आपला आलेख पेपर आहे त्या आलेख पेपरवर खालून 2 ओळी जागा सोडायची. हा अशी आडवी ओळ मारायची बरोबर डार्क याच्यावरती. याला एक्स अक्ष नाव द्यायचं. इकडून 2 ओळी जागा सोडायच्या वरती. इथे याला वाय ऍक्सिस नाव द्यायचं. ओके. आता इथे शतमान स्तंभालेख मध्ये नेहमी 10च पर्सेंटेज 10चाच गॅप घ्यायचा. इथे बघा 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि इथे 100. ओके. 10 पासून 100 पर्यंत आणि 100 पर्यंत इथे. आता इथे बघा इथे काय इयत्ता आहे. डिव्हिजन्स कोणत्या कोणत्या आहेत? समान अंतर सोडायचं. इथे बघा 1 1 सेंटीमीटर. इथे ए घेतलं, इथे बी, सी आणि इथे डी. ओके. आणि इथे आता 100 पर्यंत बॉक्स काढून घ्यायचे कारण हे 100% शतमान आहे. शतमान स्तंभालेख मध्ये 100 पर्यंत बॉक्स काढून घ्यायचे बघा हे प्रत्येकाचे. ओके. बी मध्ये सुद्धा. सी मध्ये सुद्धा 100 पर्यंत आपल्याला शतमान काढून घ्यायचे आहेत बघा इथे. आणि डी मध्ये सुद्धा. आता हे बॉक्स काढून घेतले. आता बघा श्रेणी ए मिळवणारे विद्यार्थी ए तुकडीमध्ये किती आहेत? 75. 75 विद्यार्थ्यांना ए ग्रेड मिळाले. मग 75 कुठे येणार? इथे. 70 आणि 80च्या मध्ये इथे. ओके. आणि हे वेगळं दाखवा. ह्याच्यामध्ये समजा आपण एक रेषा ओढल्या अशा रंगवलं तरी चालेल. हा भाग एवढा रंगवायला वेळ जातो म्हणून आपण अशा डार्क मारूया म्हणजे वेगळं पण दिसलं पाहिजे. ओके. बी तुकडीमध्ये किती विद्यार्थ्यांना मिळाले ग्रेड ए? 60%. मग 60 कुठे येणार? इथे. हे बघा तर इथे तुम्हाला बी तुकडी झालं. सी तुकडीमध्ये बघा ग्रेड किती? 25% विद्यार्थ्यांना मिळालेली. 25 कुठे येणार? इथे 20 आणि 30च्या मध्ये इथे. आणि ए ग्रेड मिळालेले विद्यार्थी बघा डार्क करायचं. डी तुकडीमध्ये ए ग्रेड मिळवणारे किती विद्यार्थी आहेत? 20. इथे डार्क करायचं. अशा पद्धतीने आता ही माहिती तुम्हाला जसं आपण इकडे लिहितो इथे काय लिहायचे? इयत्ता 8वी. ओके. इयत्ता 8वीची तुकडी. इयत्ता 8वी तुकडी. सेमीचे विद्यार्थी इथे काय लिहिणार? डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8. ओके.
डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8 लिहिलं. त्याच्यानंतर स्केल इकडे प्रमाण लिहायचं कॉर्नरला बघा इकडे. हे झालं. आणि हे काय आहेत, हे पर्सेंटेज ऑफ स्टुडंट. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट म्हणजे शेकडा विद्यार्थ्यांची शतमान. इथे लक्षामध्ये. मग इथे काय लिहायचं बघा, विद्यार्थी संख्येचे शतमान. विद्यार्थी संख्या शतमान. सेमीचे विद्यार्थी लिहिणार पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स. ओके, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट लिहायचं. आता इकडे प्रमाण लिहायचं. प्रमाण जे आहे ते काय येणार बघा, प्रमाण वाय अक्षावर दोघांमध्ये दाखवतो मी. प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर काय येणार, 1 सेमी बरोबर 10%, 10%. स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. ओके. आणि इथे जो सूची जो आहे आपला, जो बॉक्स नेहमी आपण दाखवतो, हे बघा हा. ओके, इथे आणि इथे हा डार्क केलेला भाग आहे. ओके, हा ब्लँक. तर इथे लिहायचं गणितात श्रेणी ए आलेले विद्यार्थी, फक्त एवढंच लिहायचं. गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थी. सेमीचे विद्यार्थी काय लिहिणार, नंबर ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड ए. नंबर ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड ए. ओके. आणि इथे काय लिहिणार, गणितात श्रेणी ए मध्ये न आलेले विद्यार्थी. बघा सेम, हे आलेले विद्यार्थी ह्याचं लिहायचं गणितात श्रेणी ए मध्ये न आलेले विद्यार्थी. आणि सेमीचे विद्यार्थी लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट हु नॉट सिक्युरिंग ग्रेड ए. नंबर ऑफ स्टुडंट नॉट सिक्युरिंग ग्रेड ए. नंबर ऑफ स्टुडंट्स नॉट सिक्युरिंग ग्रेड ए. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हा पर्सेंटेज बारग्राफ तयार करता आला पाहिजे. कोणतीही माहिती दिली त्याचा पर्सेंटेज बारग्राफ तुम्हाला अशा पद्धतीने काढता आला पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना. समजलेली माहिती, हे जे टोटल विद्यार्थी दिले होते. ओके. प्रमाण सेमीच्या विद्यार्थ्यांनी फक्त इंग्लिशमध्ये लिहायचंय, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये. अगोदरची माहिती मी सगळ्यांना सेपरेट दिलेली, परंतु हे फक्त ग्राफ मी एकत्र काढून दाखवते. 2च आहेत ग्राफ याच्यामध्ये. आता याच्यातलं दुसरं गणित वर्ड प्रॉब्लेम आहे, म्हणजे ग्राफ बघून उत्तर द्यायचे, ते आपलं झालेलं आहे. आता आपण तिसरं गणित बघणार आहोत. काय विचारलंय बघा, तिसऱ्या गणितात माहिती काय दिलेली आहे. 4 शाळा आहेत, स्कूल आहे, स्कूल नेम दिलेले तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा हे स्कूल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, पहिली शाळा, दुसरी, तिसरी, चौथी. आता हे विद्यार्थ्यांचा कल दिला, इन्क्लिनेशन म्हणजे कुठे जाणार आहेत, सायन्स विज्ञान शाखेकडे आणि हे कॉमर्स शाखेकडे. म्हणजे एकूण विद्यार्थी हे नाहीयेत. तर विज्ञान शाखेकडे, पहिल्या शाळेमध्ये विज्ञान शाखेकडे 90 विद्यार्थी जाणार आहेत आणि कॉमर्सला म्हणजे वाणिज्य शाखेकडे 60. मग इन्क्लिनेशन टुवर्ड्स सायन्स, इन्क्लिनेशन टुवर्ड्स कॉमर्स म्हणजे कॉमर्सला जाणारे विद्यार्थी तेवढे. तर टोटल स्टुडंट किती आहेत ते काढूया आपण. बघा पहिल्या शाळेमध्ये टोटल स्टुडंट किती आहेत, 90 सायन्सकडे आणि कॉमर्सकडे 60 आहेत. मग टोटल किती आले बघा, 150. ओके. याच्यामध्ये बघा 60 आणि 20 म्हणजे टोटल स्टुडंट किती आहेत, 80. इथे टोटल स्टुडंट आहेत 50. इथे आहे टोटल स्टुडंट 40. आता शेकडा, इथे बघा शेकडा विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी. मग इथे मी इंग्लिशमध्ये लिहिले नाही, जागा होत नाही. मग इथे लिहायचं पर्सेंटेज ऑफ स्टुडंट इन्क्लिनेशन टुवर्ड सायन्स. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स इन्क्लिनेशन टुवर्ड सायन्स. फक्त पर्सेंटेज ऑफ स्टुडंट, ह्याच्या पुढे पर्सेंटेज ऑफ स्टुडंट ऍड करायचं. बघा पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स इन्क्लिनेशन टुवर्ड्स सायन्स. आणि इथे लिहायचं
पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स इन्क्लिनेशन टुवर्ड्स कॉमर्स असं पुन्हा एकदा उत्तर लिहायचं. आता बघा विज्ञान शाखेकडे पर्सेंटेज कसे काढणार, तर एकूण विद्यार्थी किती आहेत ते बघा. पहिल्यांदा एकूण विद्यार्थी आहेत 150, त्यापैकी किती विद्यार्थी 90 गुणिले करायचं 100. ओके, हे कॅल्क्युलेशन करायचं का नाही, हे पर्सेंटेज माहित पडले की हे आपोआप माहित पडेल. मग आता इकडे बघा काय होतं, 0 0 कट होता. ओके, 15 ने डायरेक्ट भाग जातो, 15 सक 90 आणि 10 गुणिले 6 म्हणजे किती आलं 60. म्हणजे 60% विद्यार्थी सायन्सला जाणार आहेत विज्ञान शाखेला. मग कॉमर्सला किती टक्के विद्यार्थी जाणार, तर 40% राहिलेले. ओके, तर या पद्धतीने काढलं. बघा पुढे बघा, 60 विद्यार्थी सायन्सकडे जाणार आहेत, एकूण विद्यार्थी 80 गुणिले 100 करायचं. म्हणजे बघा आता इथे किती येणार, हा 0 0 कट होतो. ओके, त्यानंतर 2ने भाग जाईल याला, 2 चौक 8 आणि 2 पंचे 10, पुन्हा 4ने भाग जातो बघा 60ला, 4 एके 4 उरले 2, 4 पंचे 20 म्हणजे 15 पाचे 75%. 75% विद्यार्थी जे आहेत ते सायन्सकडे जाणार आहेत. म्हणजे राहिले किती 25% विद्यार्थी हे कुठे जाणार आहेत, कॉमर्सकडे जाणार आहेत. येते लक्षामध्ये. त्यानंतर पुढे बघा, तिसरी शाळेमध्ये थर्ड स्कूलमध्ये टोटल विद्यार्थी 50 आहेत. ओके, कॅल्क्युलेशन मी इथे दाखवते. 25 विद्यार्थी सायन्सकडे जाणार आहेत आणि 25 म्हणजे 50% देणार. बघा गुणिले 100, 0 0 कट, 5 दुने 10, 10 दुने 50 म्हणजे 50% विद्यार्थी सायन्सला आणि 50% विद्यार्थी इन्क्लिनेशन यांचं कॉमर्सला आहे. आता इथे चौथ्या शाळेमध्ये बघा 16 विद्यार्थी सायन्सला आहेत, कितीपैकी 40 गुणिले 100, 0 0 कट, 4 चौक 16, 4 गुणिले 10 म्हणजे 40% विद्यार्थी सायन्समध्ये जाणार आहेत. राहिले 60% विद्यार्थी जे आहेत ते कॉमर्समध्ये जाणार आहेत. ओके, मग आता हा तुम्हाला पर्सेंटेज बारग्राफ काढायचा आहे. ओके, शतमान स्तंभाले आता कसा काढणार बघा. आपण इथून खालून 2 ओळी जागा सोडायच्या, याला एक्स ऍक्सिस नाव द्यायचं, इकडे वाय ऍक्सिस. ओके, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ केल्याच्या नंतर इथे बघा ह्या शाळा घ्यायच्या. इथे पहिली, फर्स्ट, दुसरी, इंग्लिशचे विद्यार्थी लिहिणार सेकंड, तिसरी, चौथी, थर्ड, फोर्थ. ओके, शाळा. सेमीचे विद्यार्थी लिहिणार स्कूल. आता इकडे बघा प्रमाण कितीचं घ्यायचं, 10चं. 10, 20, 30 शतमान स्तंभालेख मध्ये याचंच हेच प्रमाण घ्यायचं. 40, 50, 60, 70, 80, 90 बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि इथे 100 1 1 सेंटीमीटरवर. आता हे शतमान स्तंभालेख आहे म्हणून हे सर्व 100 पर्यंत जे ग्राफ हे काढून घ्यायचं, स्तंभ काढून घ्यायचे. इथे 1200 काढून घ्यायचे 100 पर्यंत. खूप सोपं आहे बघा. हे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी येणार ही माहिती अशी दर्शवायची असेल ओके. शाळा. आता बघा पुढे इथे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झालं. आता पहिल्यांदा बघा सायन्स वाल्यांचा कल पहिल्या शाळेमध्ये किती आहे, 60%. 60 म्हणजे इथपर्यंत येणार. आता हा सायन्सकडे जाणारे विद्यार्थी पहिल्या शाळेने. दुसरी शाळा बघा, दुसऱ्या शाळेमध्ये सेकंड स्कूल 75% विद्यार्थी कॉमर्सकडे जाणार आहेत. 75 म्हणजे 70 आणि 80च्या मध्ये देणार. थर्ड स्कूल किती विद्यार्थी, 50 म्हणजे इथे 50.
आणि चौथी जी शाळा आहे 40% विद्यार्थी जे आहेत ते सायन्सकडे आणि उरलेले मग 60%. बघा हा भाग 60% उरला, इथे 50 उरला, इथे किती उरलाय 75 म्हणजे 25% कॉमर्सकडे. बघा इथे 40% उरलाय म्हणजे कॉमर्सकडे. आता ही शाळा झालं. ओके, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट, ओके, शेकडा विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे शतमान असं लिहिलं तर चालेल. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट. ओके, इथे स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10%. आणि इथे जर सूची लिहायची आहे, ओके, ही जी आहे रेषा मारलेली, हे विद्यार्थी काय ते लिहायचं. विज्ञान शाखेकडे कल, विज्ञान शाखेकडे कल, इन्क्लिनेशन टुवर्ड सायन्स. इथे काय लिहिणार, इन्क्लिनेशन टुवर्ड कॉमर्स. वाणिज्य शाखेकडे कल, इन्क्लिनेशन टुवर्ड्स कॉमर्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ग्राफ, पर्सेंटेज बार ग्राफ तुम्हाला काढता आला पाहिजे, शतमान स्तंभाले काढता आला पाहिजे. 2च गणित आहेत. हे गणित 5 मार्काला येतं परीक्षेला आलं तर, 4 किंवा 5 मार्काला. मोठी गणित आहेत, कॅल्क्युलेशन जास्त आहे, पण तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये हे उपयोगाचं आहे. तर अशा पद्धतीने टेबल तयार करून तुम्हाला ग्राफ काढता आले पाहिजेत. ओके, थँक्यू.